दंडवत अपि चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतव्ये सम्यक एवोशितो हि सा. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना 9व्या अध्यायात म्हणतात, अर्जुना कितीही दुराचारी माणूस असू दे, अपि चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतव्ये, तो साधू बनून जातो आणि साधू सम्यक योषितो ईसा, आणि तो माझ्यामध्ये मिळून जातो शेवटाला, असं श्रीकृष्ण महाराज सांगतात 9व्या अध्यायामध्ये. 9वा अध्याय हा राजगुह्य राजविद्या राजगुह्य योग नावाचा योग आहे. अनेक अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला उपदेश केला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना तू स्थितप्रज्ञ हो. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थितप्रज्ञ हो, तो कसा हो. त्यांनी सांगितलं, अर्जुना प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगत्यान, तो सगळ्या याचा मनोकामना मनातल्या मनोकामनाचा त्याग कर. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सर्व मनातल्या कामनाचा त्याग कर आणि परमेश्वराच्या चिंतनात तल्लीन हो. आत्मन्य, आत्मा म्हणजे परमेश्वर, आत्मन्य आत्मना तुष्ट, तर तू खरा स्थितप्रज्ञ होशील. आणि 4थ्या अध्याय तिसऱ्या अध्याय सांगितलं, अर्जुना हे काम क्रोध आणि लोभ म्हणजेच रजतमसत्व हे 3 गुण आहेत. त्या 3 गुणांना तुला ह्या प्रकृतीनं मायेनं या शरीरात बांधून टाकलेलं आहे. तर त्या 3 गुणाच्या आरी जाऊ नको, कामाच्या आरी जाऊ नको, क्रोधाच्या आरी जाऊ नको आणि लोभाच्या आरी जाऊ नको. श्रीकृष्ण महाराजाला मग अर्जुनाने विचारलं की देवा मी हा काम माणूस तर म्हणजे नियुक्त केल्यासारखी पाप करतो, आणि कशामुळे करतो हा माणूस पाप. तेव्हा श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना काम ऐश क्रोध ऐश, हा काम हा क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होतो. काम ऐश क्रोध ऐश रजोगुण समुद्भवा, आणि ते कसे येतं, महाशनो महापापमा, महा खादाड आहेत आणि महापापी आहेत. महाशनो महापापमा विद्येनं मी हे वैर्यनम, आणि तुझ्या ज्ञानाला झाकून टाकणारे आहेत. म्हणून अजून त्याच्या नदी लागू नकोस, असं 3ऱ्या अध्यायात मध्ये सांगितले. आणि ते म्हणले, अर्जुन येऊन बुद्धे परमबुद्ध्वा संस्थाभ्यात्मात्मना जय शत्रू महाभाव कामरूपम दुरास. ह्या कामरूपी शत्रूला ठार मारून टाक, असा उपदेश त्यांनी 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात दिला. 4थ्या अध्यायात अर्जुनाला ते सांगतायत की देवा अर्जुना हा योग मी तुला, हे शास्त्र मी आधी बऱ्याच लोकांना सांगितलं, आणि पण फार काळ गेल्यामुळं ते शास्त्र नष्ट झालं आहे. मी तुला पुन्हा सांगतो आहे. अर्जुना म्हणतो, देवा तुम्ही तर आत्ताचे येतं, तुम्ही सांगायले ते नाव तर फार जुने येतं, विवस्वानन हे जुने फार लोक आहेत, आणि त्यांना तुम्ही काय सांगितलं हे सांगा मला. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवार चार अर्जुना, तुझे माझे अनेक जन्म झाले, पण तान्य वेद सर्वांनी न तो मेथ पर्यंत मग त्यातले सर्व मला माहिती आहेत, तुला एकही माहीत नाही, कारण मी आजोपी आहे. आजोपी सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूपी सन, पण प्रकृती स्वामधिष्ठाये संभवा म्यात्म माया. प्रकृतीला अधिष्ठित करून मी युगायुगात येत असतो, असं त्यांनी म्हटले. आणि मग 4थ्या अध्याय 5व्या अध्यायात ते म्हणले, अर्जुना तू कर्मयोगी आहेस का संन्यासी आहेस याचा काही विषय नाही. तू कोणीही योगात राहा, कर्मयोगी राहा किंवा संन्यासी राहा, तरी पण तू मात्र नीतिनियमानं चालणं गरजेचं आहे आणि परमेश्वर चिंतन करणं गरजेचं आहे. जर नीतिनियमानं चाललं नाहीस
संन्यासी असलं तरी तू काही कामाचा नाहीस, आणि जर संन्यासी नसलास आणि नीती नियमानं चाललास, येऊन द्वेष्टी न कांक्षिती निर्द्वंद्वही महाभाव सुखम मदत प्रमुच्यते. तर तू कोणीकडे बी असशील आणि तू जर म्हणजे नीती नियमानं चालशील, चांगला चालशील, तर तू सुखानं बंधनातून पार होशील अर्जुन. सुखम बंधनात प्रमुच्यते असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं. आणि 6व्या अध्यायामध्ये त्याला योगी होण्याचं सांगितलं. आणि मग 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला राजगुह्य योग सांगतात आणि म्हणतात, अर्जुना मला फक्त तू पत्रम पुष्पम फलम वाय, तू पत्रम पुष्पम फलम वाय तोयम यो मे भक्त्या प्रयच्छिती तदम भक्तु प्रहत मशनामी प्रेतात. मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. अर्जुन म्हणला, हो देवा, मी तुम्हाला हा पत्रपुष्प वाहतो, पण माझा काय फायदा त्यात? ते म्हणे अर्जुन, श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना तू पुत्रम पुष्पम फलम तो एमे भक्त्या परीक्षती तदम भक्तु पहुतम असणारी पर्यंत यत्करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददाशी ए तपशीशी कोणते तत्कृष्टो मदर्पणम. तर जर तू जे करतोस, खातोस, तप करतोस, ते जर अर्पण मला केलंस, तर मी काय करतो, तुझा यत्करोशी मदर्पणम शुभाशुभ फलैरेव मोक्षसे. तुझ्या कर्मबंधनामध्ये आड येणारे कर्मबंधने जे आहेत, शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधने, मोक्षात आड येणारे कर्मबंधनं मी नष्ट करून टाकतो अर्जुना. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधने. आणि तू जर असा युक्तात्मा असेल तर मला विमुक्त होऊन मला प्राप्त होशील असं. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना आपण चेतसु दुराचारो, किती दुराचारी असेल, आपण चेतसु दुराचारो भजते मामृण्यवाग साधुरेव समंतव्ये सम्यगेव शितोयसा क्षिप्रम होती धरात्मा शाश्वत शांती निगच्छती कोणते परित्यानीही नमे भक्त प्रयच्छिती. माझ्या भक्ताची कधीच प्रयच्छिती होत नाही असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला 9व्या अध्यायात सांगितलं मायबापो. म्हणून श्रीकृष्ण महाराजाचा भक्त व्हा आणि आपली परिस्थिती या मनुष्य जन्मात आल्यावर तरी करून घेऊ नका अशी मी विनंती करतो. आणि ह्या देवल नावाचा आपला जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे, हा गीता ग्रुप आहे, ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.